पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर 8 वाजलेले होते आणि फ्रीज बघू शकता पूर्ण खाली झालेली आहे. तर हा भाजीपाला होता तो काढायचा होता. भाजीपाल्यामध्ये जास्त काही आणलेलं नव्हतं. पालक होती, सांबार होता आणि मिरची होती. सोबतच गाजर होते. कारण आता भाजीपाला तोच खाऊन आता कंटाळा आला. आणायचं तरी काय, कोबी खात नाही आणि त्यातल्या त्यात वांगे पण होतेच म्हणा घरी. मग ते काही आणले नाही आणि मेथी पण नाही आणली. आणि माझ्याकडे असं होतं, जे मी सांगते ना ते नेहमी आणत नाही, दुसरंच काही घेऊन येतात. मी सांगितलं होतं की मेथी आणायची होती, सोबत वालाच्या शेंगा, पण ते नाही आणलं आणि हे पालक घेऊन आले. पालक तर अशी कोणी खायलाही पाहत नाही जास्त. डाळभाजी म्हटलं तर सर्वांनाच म्हणजे फारशी आवडत नाही. तर आता आणलेली आहे तर करणारच आहे, कारण रात्रीची बऱ्यापैकी डाळ उरलेली आहे, जे की वरण केलं होतं ते. तर म्हटलं आता त्यामध्येच ही पालक ॲड करून भाजी तयार करायची, कारण मी कुठलीही भाजी किंवा डाळ असो, चपाती असो, वाया जाऊ देत नाही, सगळं उपयोगी लावते. कारण इथे कसं म्हणजे बाहेर टाकून देण्याचा प्रॉब्लेम आहे. आजूबाजूला सर्व घरं झालेली आहेत आणि हे शिळं टाकायचं तरी कुठं, खूपच प्रश्न पडतो. तर असो, त्यानंतर इथे एका डब्यामध्ये मिरच्या काढून घेतलेल्या आहे आणि आता ही कोथिंबीर. तर कोथिंबीर खराब होती, पाहिजे तशी चांगली नव्हती. त्यांनी दुकानदारांनी मिक्स दिली, जी की आदल्या दिवशीची होती. मी त्याचा वास घेऊन बघितला तर अजिबात त्या कोथिंबीरला वास नव्हता. म्हटलं जाऊ दे, आता आणली आहे तशी तर वापरायची. तर इथे ती निवडून घ्यायची होती आणि बऱ्याच म्हणजे बरी आणली होती, खूप होती, 10-20 रुपयाची असेल साधारणतः. त्यानंतर हा रवा आहे, तर म्हटलं हा उन्हामध्ये ठेवूया. आणि रवा असेल अर्धा किलो असेल किंवा जास्त असेल, तर उन्हामध्ये 1-2दा वाळवते, म्हणजे तो चांगला होऊन जाईल. कारण थोडा असा गुठळ्या वाटल्या मला, तर ते वाळवायला घेतलं. त्यानंतर डायरेक्ट दुपारचं रुटीन म्हणजे 4 वाजता. तर इथे इडलीचं बॅटर बारीक केलेलं आहे. उद्या करायच्या होत्या मला इडल्या, त्यात मुलींनी चम्मच या इडलीच्या बॅटरमध्ये टाकून ठेवला. तर तिला ते मी रागावली, म्हटलं असे अधामधात नको करत जाऊ. तर त्यानंतर इथे हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता डोसे करायचा विचार केला तर रुची म्हणते की नाही, मला आलू इडलीच पाहिजे, डोसे नको. तर मी डोशाच्या हिशोबाने चांगलं ते बारीक केलेलं आहे, बऱ्यापैकी पेस्ट. म्हणजे तांदूळ आणि डाळ खूप बारीक करते जर डोसे करायचे असले तर, आणि इडली करायची असली तर थोडं असं कणर ठेवते. तर असं आता ती म्हणते तेच करून देईल, तर तिला आलू इडलीच पाहिजे तर तीच करून देणार. आणि आता बऱ्याच दिवसांनी करायला घेतली, साधारणतः 1 महिना झाला मी केली नाही. माझ्याकडे पाहुणे आले होते तेव्हा केली होती मी, तेव्हापासून केलीच नाही. आप्पे केले 2-3दा त्यानंतर, पण इडली नव्हती केली. म्हटलं ठीक आहे, तिला मग आता आलू इडलीच करून देणार. तर हे जेवढं आपण छान मिक्स केलं ना, तेवढ्या छान इडल्या स्पंजी आणि सॉफ्ट होतात. एकतर मी याच्यामध्ये सोडा वगैरे काहीच वापरत नाही. जेवढा फुलला तेवढा ठीक, नाहीतर मग आहे तसं करायचं. तर असं 10-15 मिनटं छान फेटून घेते आणि मग दुसऱ्या दिवशी करताना त्यामध्ये थोडं मीठ टाकते. त्यामुळे इडल्या छान होतात. आणि यामध्ये डाळ भिजत घालताना तांदूळ, तर त्यामध्ये थोडी चण्याची डाळ घेतली आणि थोडे मेथीदाणे. चण्याची डाळ सॉरी, चण्याची नाही, तुरीची. त्याच्यामुळे डोसे छान होतात. पण आता डोसे करायचे नव्हते तर असो. त्यानंतर हे सगळं ठेवून दिलं आणि आता ओटावर बघा पसारा किती झालेला आहे. असं काही केलं ना तर ओटा खराब होतोच होतो. तर त्यानंतर हे सगळं मला आवरायचं होतं आणि नंतर भांडे घासायचे होते आणि भांडे घासायच्या आधी हे कामं करते. सोबतच आज तिळाची चटणी पण केलेली होती, तीळ शेंगदाण्याची मिक्स. त्यानंतर हे बॅटर तयार केलं. आता हे सगळं ओट्यावरचं आवरून घेते आणि त्यानंतर बाकीचे कामे. तर इथे या कपाटामध्ये सगळं सामान लावून दिलं. खाली एवढा पसारा पडलेला होता, जे की सकाळी डबे वगैरे घासले ना ते सुकत ठेवले. तर ते व्यवस्थित ठेवले आणि आता हा ओटा थोडा क्लीन करायचा होता. तर आता वाजलेले आहे 4:30. आज तर कामाच्या याच्यामध्ये चहा घेण्याचंही लक्षात नाही राहिलं माझं. म्हणजे मला आठवणच नाही आली की चहा घ्यायची होती. म्हटलं जाऊ दे, एखाद्या दिवशी नाही घेतली तरी काही फरक पडत नाही, आणि आज इतकी आठवणही आली नाही. कामामध्ये विसरून गेली. त्यानंतर भांडे घासायला नेले आणि नंतर म्हटलं हे कपडे जे चुकलेले आहे ते काढून घेते. तर असं आता छोटंसं रुटीन होतं, जास्त काही मोठा व्हिडिओ केलेला नाही आहे मी. अगदी म्हणजे सकाळी कामामुळे राहून गेलं शूट करताना. मग आता जेवढे झाले तेवढं शूट केलं. म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया. आणि आपल्या अवतीभोवती ना, जसं की सरडा कसा रंग बदलतो, तशी माणसे पण असतात रंग बदलणारी. तर असा अनुभव येतो, बऱ्याचदा येतो. पण म्हटलं चला जास्त नाही, थोडक्यातच सांगावं तुम्हाला. तर कधी आपण पुढच्या व्यक्तीला आपलं समजून काही गोष्टी सांगत असतो, पण पुढची व्यक्ती तशी असत नाही. ती आपली सांगितलेली गोष्ट म्हणजे मनात अशी ठेवते की ती तिच्याजवळ तर ती राहत नाही, पण इतर दुसऱ्याकडेही ती गोष्ट ती सांगत जाते आणि लगेच
मी खूप छान, मी कशी हे अशा पद्धतीनं दाखवते. तर असो, आता जसं आपल्याला पुढची व्यक्ती भेटली तसंच आता राहावं लागते. तर सहसा तर आपण कोणाशी जास्त कॉन्टॅक्ट ठेवत नाही आणि एखाद्याशी ठेवला तर सहज म्हणून बोलून जातो. तर असे असतात काही लोकं. तर जाऊ द्या. त्यानंतर इथे भांडे वगैरे घासले आणि ही रूम आवरली, झाडायला घेतली. तर या साईडला माझी मुलगी होती सोफ्यावर झोपलेली. ती बोलते की कॅमेरा माझ्याकडे करू नको, मला कॅमेऱ्यात घेऊ नको. तर तिला कॅमेऱ्यात यायला अजिबात आवडत नाही आणि जेव्हा मी शूट करत असते ना, तर मध्ये-मध्ये ती येत असते आणि नंतर बोलते की जिथे मी आलेली आहे ते कट कर तू आणि मग मला तो पूर्ण व्हिडिओ कट करावा लागतो कारण ती व्यवस्थित करूच देत नाही. आता तिला दुपारच्या वेळेस काही ना काही काम पाहिजे, टी व्ही तर पाहत नाही. मग हे अशीच कामं करत असते कॅमेऱ्याच्या मध्ये-मध्ये येणं. त्यानंतर हे सगळं झाडून घेतलं आणि बाहेर रूम वगैरे आवरलेल्या होत्या, किचन आवरली, भांडे घासायचे होते. म्हटलं आधी झाडून घेते, नंतरच भांडे घासणार. तर इथलं पुढच्या साईडचं काही झाडत नाही मी दुपारच्या वेळेस, इकडचंच झाडते. जिकडे कुंड्या आहे ते नाही झाडत कारण तिकडे फारसा कचरा होत नाही. इकडचं जिथे आपली वापर जास्त असली तिथलं झाडत असते आणि सकाळी ते सगळं झाडून घेते, पाणी शिंपते. त्यानंतर इथे भांडे घासायला घेतले. तर भांडे इथेच घासते मी या साईडला बसून. दाराजवळच त्या साईडला बसलं की मग इकडे सगळं म्हणजे वापरताच येत नाही. आता मला सवय झाली या साईडने बसायची, तर इकडने बसूनच घासते मी. तर आता जर घासून ठेवले तर सकाळी जास्त पसारा होणार नाही. नाहीतर मग काय होतात, खूप भांडे जमा होतात आणि मग ते घासायला खूप जड जातात आणि इडलीचे वगैरे असले ना तर ते लवकरच घासल्या पाहिजे, नाही तर सुकतात. आणि हे बाहेर बघा इकडे काम चालू आहे. तर या साईडला इथे काम सुरू आहे. तर खूप पाट्या वगैरे टाकलेल्या आहे, भरपूर धूळ येते आणि म्हटलं चला आता थोडा वेळ बाहेर बसावं, थोडा वेळ बाहेर फेरफटका मारायचा. तर इथल्या इथं रोज फिरत असते मी. तर असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.